आई भवानी ब्राह्मणगाव संघाला विनंती असेल, प्लीज आपण बसा. त्यानंतर युनिटी स्पोर्ट चिंचोडी संघाला देखील विनंती असेल, बसण्याची व्यवस्था केलेली आहे, खुर्च्यांचा व्यवस्था केलेली आहे, बसून घ्यायचं आहे. तर चला आपण लगेचच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम स्वागत आणि सत्कार केला जाईल. युनिटी स्पोर्ट चिंचोडी, प्लीज आपण या खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. युनिटी स्पोर्ट चिंचोडी. सर्वप्रथम आपण आदर सत्कार करणार आहोत. आदरणीय सन्मान्य डॉक्टर प्रकाश कमलाकर देवलीकर साहेबांचं स्वागत आणि सत्कार केलं जाईल. समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. विकेश भडांगे याला विनंती असेल, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे अशी आपणास विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय प्रकाश देवलीकर साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी ट्रॉफीज प्राप्त झालेले आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. विकेश भडांगे यांच्या शुभ हस्ते अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. यांच्या माध्यमातून आदरणीय सन्मान्य डॉक्टर प्रकाश कमलाकर देवलीकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. विकेश भडांगे यांच्या शुभ हस्ते सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. अतिशय शानदार व्यक्तिमत्व आहेत या पोमण गावचे, चांगलं भरपूर सहकार्य त्यांच्याकडून लाभत असतो. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मनोज भाई भगत साहेबांचं स्वागत आणि सत्कार केलं जाईल. मी विनंती करतोय विशाल भडांगे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सत्कार आपण करावा अशी आपणास विनंती करतोय. मनोज भाई भगत साहेबांच्या माध्यमातून दिशा एंटरप्राइजेसचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता भरपूर सहकार्य लाभलेले आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या एकदम वाजवायचे, सत्कार या ठिकाणी करायचं आहे. मनोज भाई भगत साहेबांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय विशाल भडांगे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. सूर्यकांत भाई भगत साहेबांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय अक्षय भडांगे यांना विनंती असेल, त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सत्कार त्यांनी करावा अशी आपणास विनंती असेल. सूर्यकांत भाई भगत साहेबांना विनंती असेल, प्लीज आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपल्या स्वागत आणि सत्कार केला जाईल. या साहेबांच्या माध्यमातून भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत आदरणीय सन्माननीय मंगेश सीताराम मागळा साहेबांचं, जे ग्रुप ग्रामपंचायतचे पोमणचे माजी सरपंच आहे. मी विनंती करतोय राहुल अंधेर यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. मंगेश गांगडा साहेबांचं त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता, त्याबद्दल त्यांचा मी स्वागत आणि सत्कार केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची ऊब देणारी शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. मंगेश गांगडा साहेब भरपूर चांगलं सहकार्य लाभलं गेलं त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर आदरणीय सन्माननीय प्रवीणभाई भगत साहेबांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय नयन गरासिया यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार त्यांनी करावा अशी आपणास विनंती असेल. प्रवीणभाई भगत साहेब पोमणगावचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून देखील भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता.
नयन गरासिया प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते प्रवीणभाई भगत साहेबांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. आपण पाहतोय मायेची उप देणारी शाल, त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह अँड पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार केला जातोय नयन गरासिया यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत नितीन महेंद्र म्हात्रे साहेबांचा. मी विनंती करतोय हेमंत घोडविंदे याला. हेमंत यांच्या शुभ हस्ते नितीन महेंद्र म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. सानवी एंटरप्राइजेसचे मालक आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेकरता सामनावीर साडी उत्कृष्ट ट्रॉफीज प्राप्त झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. हेमंत घोडविंदे यांच्या शुभ हस्ते मायेची उब देणारी शाल आपण पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह अँड पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यानंतर आणखीन एक स्वागत सत्कार करणार आहोत. आदरणीय सन्माननीय सचिन अनंत भोसकर साहेबांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. चेतन गोवारी यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करावा अशी आपणास विनंती आहे. सचिन भोसकर साहेब या स्पर्धेमध्ये निश्चितच त्यांचं देखील भरपूर सहकार्य प्राप्त झालेलं आहे. मायेची उब देणारी शाल महाराष्ट्राचं महावस्त्र आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह अँड पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यानंतर स्वागत आणि सत्कार केला जाईल आदरणीय सन्माननीय अंकुश काटेला साहेबांचं. मी विनंती करतो जिग्नेश गोवारी यांना. जिग्नेश आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करावा प्लीज. आपण या. अंकुश काटेल साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेकरता भरपूर सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत सत्कार या ठिकाणी करतोय. मायेची उब देणारी शाल आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह अँड पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यानंतर आणखीन एक स्वागत आणि सत्कार केला जाईल आदरणीय सन्माननीय निलेश बुरेला साहेबांचा. मी विनंती करतो अतुल नडगे यांना. अतुल आपण या. त्यांच्या शुभ हस्ते निलेश बुरेला साहेबांचं स्वागत आणि सत्कार हा केला जाईल. त्यांच्याकडून देखील भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेकरता ही स्पर्धा पार करण्यासाठी आपण पाहतोय मुख्य मंचावरती स्वागत आणि सत्कार केला जातोय. मायेची उब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यानंतर आणखीन एक आपण सत्कार करणार आहोत आदरणीय सन्माननीय संदीप भुरकुंड साहेबांना. विनंती असेल साहेब आपण प्लीज पुढे या. मी विनंती करतोय सागर टबाले याला. सागर टबाले आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करावा अशी आपण असे विनंती करतोय. संदीपजी भुरकुंड साहेब अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत, भोमणगावचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेकरता भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. मी विनंती करतोय सागर टबाले यांना. त्यांच्या शुभ हस्ते माईची उब देणारी शाल आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि पुष्पगुच्छ देऊन निलेश साहेबांचं स्वागत केलं जाते. संदीप भुरकुंड साहेबांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण आणखीन एक स्वागत आणि सत्कार करणार आहोत आदरणीय सन्मान्य जयवंत भडांगे साहेबांना. विनंती असेल आपण साहेब प्लीज पुढे या. विनंती करतोय नयन गरासिया यांना. नयन आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करावा अशी आपणास विनंती केली जाते. जयवंतजी भडांगे साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केलं जाईल. त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य भरघोस प्रमाणात लाभलेलं आहे. स्वागत आणि सत्कार केला जाते नयन गरासिया यांच्या शुभ हस्ते मायेची उब देणारी शाल आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह अँड पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत बोमणगावचे ग्रामस्थ आहेत संतोष अंधेर साहेबांना. विनंती असेल आपण पुढे या. जिग्नेश गोवारी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करावा अशी आपणास विनंती असेल. जिग्नेश गोवारी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सत्कार केला जातोय. संतोष अंधेर साहेबांचं त्यांच्याकडून देखील भरपूर चांगलं आर्थिक सहकार्य आणि भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय जिग्नेश गोवारी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. माईची उब देणारी शाल, महाराष्ट्राचे महावस्त्र आपण पाहतोय. माईची उब देणारी शाल, त्यानंतर सन्मान चिन्ह अँड पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केला जातो. त्यांनी जे काही स्वागत सत्कार राहिला असेल
तर आपण निश्चित आपण सर्वांचं स्वागत आणि सत्कार आपण निश्चित केला करतोय. त्यानंतर आता आपण आणखीन एक सत्कार याकडे करणार आहोत. DBN लाईव्ह यांचे प्रतिनिधी आपण या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस अतिशय चांगलं DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं यूट्यूबद्वारे. पूर्ण संघाला यस पूर्ण आयोजक यांना विनंती असेल आपण DBN लाईव्हचे प्रतिनिधी या प्रीत पाटील यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. स्वागत आणि सत्कार केला जाईल. प्रीत पाटील DBN लाईव्हचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगलं साफसुथरं नेटवर्क जास्तीत पाहायला मिळालं. यूट्यूबद्वारे चांगला प्रक्षेपण पाहायला मिळालं. अतिशय चांगली कामगिरी राहिलेली, चांगला फ्रेमवर्क, चांगला कॅमेरावर्क झालेला आहे प्रीत पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आमचे पंच आहेत सुरेंद्रजी घाटाल. प्लीज आपण या सुरेंद्र घाटाल साहेबांचं पंचांचं आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. अतुल नडगे याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करावा अशी आपणास विनंती. सुरेंद्र घाटाल पंच आहेत, ऑफिशियल पंच आहेत. अतिशय चांगला निर्णय, डिसिजन, चांगली पंचगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. तर अतुल नडगे यांचे शुभ हस्ते पंचांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यानंतर अजून एक आदर आणि सत्कार केला जाईल ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात. व्हॉइस ऑफ कमांड मिस्टर अमित शर्मा यांचा आदर आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय हितेश गांगडा आपल्याला की अमित शर्मा यांचा त्या ठिकाणी आदर आणि सत्कार करायचा आहे. एक चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळाला स्पर्धेमध्ये, त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातोय. हितेश गांगडा यांच्या माध्यमातून अमितजी शर्मा यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर आदराने सत्कार केला जाईल आमचे DJ मास्टर या स्पर्धेला ज्यांनी चांगले माईक सिस्टम आणि चांगले साऊंड्स आणि त्यानंतर चांगली धुंद, चांगली गीतं या स्पर्धेला वाजवली. महेंद्र पवार यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. जे चिंचोडी येथून बिलॉंग करतायत त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार केला जात आहे. अक्षय भडंगे आपल्याला विनंती करतोय की आपले शुभ हस्ते DJ मास्टर महेंद्र पवार यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर विनंती असेल ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार आपला या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. एखादा प्रतिनिधी किंवा मग कर्णधार आपण यायचा आहे ऑन स्टेज वरती. विनंती करेल अतुल नडगे आपल्याला की आपले शुभ हस्ते कुणाल काटेला. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला बघायला मिळाला आई भवानी ब्राह्मणगाव हा संघ. कुणाल काटेला यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आई भवानी ब्राह्मणगाव संघाच्या संघनायकाचा या ठिकाणी आदराने सत्कार केला जातो. त्यानंतर युनिटी चिंचोडी संघाच्या संघनायकाला विनंती करेल की आपण यायचं आहे, तुमचाही या ठिकाणी आदराने सत्कार केला जाईल. विनंती करतो विनायक खरपुडे आपल्याला की आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संघनायकाचा आदराने सत्कार करायचा आहे. युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या संघनायकाचा आदर आणि सत्कार त्या ठिकाणी केला जात आहे विनायक खरपुडे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आदराने सत्कार केला जाईल जीवदानी गिरीज संघाच्या संघनायकाचा. विनंती करतोय जयेश गांगडा आपल्या शुभ हस्ते वसई
येथील हा संघ आहे जीवदानी गिरीज, ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रभावित केलंय आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा हा संघ आहे जीवदानी गिरीज हा संघ आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेचा। त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर यांना विनंती करतोय की आपलाही या ठिकाणी आदराने सत्कार केला जाईल। मंडप डेकोरेटर यस मंडप डेकोरेटर्स आपल्याही या ठिकाणी स्वागत केलं जाईल, लवकर यायचं। करण काटेला यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मंडप डेकोरेटर्स यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे। मंडपाची व्यवस्था या 4 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालं, त्यांचाही या ठिकाणी आदराने सत्कार केला जातोय करण काटेला यांच्या शुभ हस्ते। येस आलेल्या मान्यवरांना विनंती असेल प्लीज कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर प्लीज आपण व्यक्त करू शकताय। प्रकाश देवळीकर साहेबांना विनंती असेल तर त्या आपण 2 शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे ही विनंती करतोय आपल्याला। हॅलो, सर्वांना नमस्कार। आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित असोसिएशन अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत उत्तम खेळ झाला। 4 दिवसाची स्पर्धा होती, परंतु शुक्रवारची स्पर्धा इथे कॅन्सल झाली। गावात एक दुःखद निधन झालं, त्याच्यामुळे तो दिवस एक गेला। त्याच्यामुळे 3 दिवसाची स्पर्धा झाली आणि पहिल्याच दिवशी बामणपाडा संघ खूप श्रम आणि खूप मेहनतीने खेळला आणि जिंकलेला होता, त्याबद्दल खरोखर तुमचं मनपूर्वक आभार। आज जरी 3रा क्रमांक पटकावला असला तरी तुम्ही एक पायरी टाकलेली आहे, म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी असते। पुढच्या स्पर्धेत नक्की तुम्ही विजेती व्हाल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण ग्रामीण भागातून खेळलेले संघ आहेत। चिंचोटी, बामणपाडा, गिरीज तर वसईमधून खेळते, पूर्वपट्टीमधून खूप चांगले खेळतात, त्यांनी तुमचं मैदान खूप चांगलं आगराच्या याच्यात खेळता, बंदरावर खेळता, परंतु आमच्या मुलांना खूप शताबांधात खेळावं लागतं। एक मैदान इथे एक आहे चांगलं मैदान म्हणून इथे एक मॅच होतात आणि या मैदानाला गावदेवी क्रीडांगण म्हणून असं हे नाव दिलेलं आहे। पोमन ग्रामस्थांच्या माध्यमातून हे मैदान तयार झालं आणि खरोखर एक कायमस्वरूपी मैदान तयार झालेलं आहे। या मैदानाचं म्हणजे पुढील सर्व कार्यक्रम इथेच होतील आणि सगळ्यात मेहनत घेतली गावदेवी स्पोर्टच्या सगळ्या खेळाडूंनी, सगळ्यांनी मेहनत घेतली। मी 3 दिवस त्यांच्या मॅचेस बघतोय, खूप चांगलं वाटलं, खेळतात, खूप चांगली फिल्डिंग होते, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि तिन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद डॉक्टर प्रकाश देवळेकर, अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलेले आहे स्पर्धेच्या माध्यमातून। आणखीन काही मान्यवर असतील तर प्लीज साहेब आपण आपल्याला विनंती असेल तर चला आता आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत, वैयक्तिक पारितोषिकाकडे वळणार आहोत। चिंचोडी वर्सेस ब्राह्मणगाव संघातील एक मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे। रुपेश दांडेकर या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मनोजभाई भगत साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा। रुपेश दांडेकर मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिला सेमीफायनलचा सामन्यावरचा पुरस्कार
आपण पाहतोय मनोजभाई भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा प्रदान करताना आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्यांचा आभार आणि मान्यवरांचा खूप खूप. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहायचा कोणता खेळाडू? आकाश धानवी यांनी यायचं आहे. आकाश, आपण या, अतिशय चांगली कामगिरी राहिलेली आहे फायनलच्या मॅच मध्ये. मी विनंती करतोय डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आकाश धानवी याला अशी विनंती करतोय. अतिशय चांगला खेळ राहिला संपूर्ण दिवसामध्ये. आकाश मार्फत चांगली कामगिरी राहिलेली आहे. एक चांगला बॅटर आहे, चांगला कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देणार आहोत. तर कोणाला काही सांगायचं, गेस करायचं आहे का कोण ठरू शकतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे? तिन्ही संघाला विनंती असेल कोणाला काही सांगायचं आहे का? कोणाचे काही गेसेस असतील तर सांगायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा ठरतोय मयूर भोईर, ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय मयूर भोईर. बेस्ट फिल्डर निवडला जातोय. मी विनंती करेन सचिन भोसकर साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांनी प्रदान करावा अशी आपणास विनंती करतोय. मयूर भोईर ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. चांगली कामगिरी केलेली आहे या खेळाडूने. त्यानंतर बेस्ट बॅट्समन कोण असू शकते, काही सांगू शकाल का? रुपेश दांडेकर ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. रुपेश, आपण या, ज्याने 98 धावांची खेळी केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समन म्हणून त्याची निवड झालेली आहे. विनंती करतोय प्रकाश देवळीकर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा. पालघर जिल्हा अध्यक्ष आहे समाज कल्याण न्यासचे. आपण पाहतोय मायेची उपदेणारी शाल आणि बेस्ट बॅट्समन ट्रॉफी. आणि जर पाहिलं तर कॅश प्राइज किती तात्या? 500 रुपये. यस, नक्कीच अतिशय चांगलं. आपण जर पाहिलं तर उदार व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेब. त्यांच्या माध्यमातून हा कॅश प्राइज मायेची उपदेणारी शाल या ठिकाणी जर पाहिलं तर दिलं जातंय बॅटर रुपेश दांडेकर याला. त्यानंतर आपण उत्कृष्ट बॉलर या स्पर्धेचा उत्कृष्ट बॉलर, बेस्ट बॉलर कोण असू शकते, काही सांगू शकाल का? याने गेसेस. आकाश धानवी यांनी यायचं आहे. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा आकाश धानवी. प्रवीणभाई भगत साहेबांना विनंती असेल. 7 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. गोलंदाज ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा आकाश धानवी. प्रवीणभाई भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार मात्र दिला जातोय आकाश धानवी याला. ऑल द बेस्ट आकाश. आता तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आई भवानी ब्राह्मणगाव संघाचे खेळाडू. प्लीज आपण या, संघाचे कर्णधार, संघाचे संघनायक आणि तसेच संपूर्ण खेळाडू आपण या मुख्य मंचावरती. मी विनंती करतोय आपले मान्यवर उपस्थित आहेत सर्व मान्यवरांना आपला हातभार लावायचा आहे या ट्रॉफीला नक्कीच हातभार लावायचा आहे संपूर्ण मान्यवर यांना विनंती असेल. आई भवानी ब्राह्मणगाव संघ ठरतोय या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मी सर्वांना विनंती करतोय ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालं होतं डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता. आणि तो विजेता आहे म्हणजे आई भवानी स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ठरतोय या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. हार्दिक अभिनंदन. आई भवानी ब्राह्मणगाव संघाचा अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. 3रा क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. सर्वच मान्यवर यांचा आभार व्यक्त करेन. पुन्हा एकदा आपण बसून घ्यायचं आहे. त्यानंतर 2रा क्रमांकाचा मानकरी ठरतोय युनिटी स्पोर्ट चिंचोडी
आपण देखील या युनिटी स्पोर्ट चिंचोली संघाचे सर्व खेळाडू आपण यायचं आहे. द्वितीय पारितोषिक पटकावलेला आहे. या स्पर्धेचा मानकरी ठरतोय युनिटी स्पोर्ट चिंचोली. राकेश ठाकरे अँड ऑल टीम आपण या ट्रॉफी स्वीकारण्यासाठी दुसरा क्रमांक पटकावतोय. युनिटी स्पोर्ट चिंचोली हा संघ चांगली कामगिरी राहिलेली आहे. या संघाची सर्वांना विनंती असेल ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. लावायचा आहे. युनिटी स्पोर्ट चिंचोली संघ ठरतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर प्रथम क्रमांक ज्याने पटकावलेला आहे मॅन ऑफ द सिरीज. यास आता आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत. कोणाला यास काही गेस करायचं? मॅन ऑफ द सिरीज कोण असू शकतो? कोण? रुपेश दांडेकर यास ठरतोय. त्याचे 343 पॉइंट्स आहेत. रुपेश दांडेकर अतिशय जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. तो ठरतोय मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीर. मी विनंती करेन नक्कीच कॉम्प्युटरची रँकिंग, इव्हेंटची जी रँकिंग आहे त्याच्यावरूनच ही रँकिंग काढली जाते. नक्कीच चांगली कामगिरी राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. रुपेश दांडेकर या खेळाडूची जो युनिटी स्पोर्ट चिंचोली संघातून बिलॉंग करतोय, चांगली कामगिरी. ऑल द बेस्ट रुपेश दांडेकर आणि मान्यवरांचा आभार. आता आपण प्रथम क्रमांक या युवदानी गिरीज संघ या आपण आपला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी जे प्राप्त झाले होतं. सौभाग्यवती रत्ना प्रकाश देवलीकर अँड प्रकाशजी देवलीकर सर्व खेळाडू या देवलीकर साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफीज मात्र प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेकरिता सर्वांनी यायचं आहे. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचे सर्व खेळाडू प्रथम क्रमांक पटकावलेला आहे या गिरीज संघाने. अभिनंदन असेल आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघ. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या संपूर्ण संघाची माध्यमातून राहिलेली आहे. टॉप 36 मधून हा संघ नक्कीच अजिंक्य राहिलेला आहे. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघ हा संघ ठरतोय पहिल्या क्रमांकाचा मानकरी. ज्याने गावदेवी स्पोर्ट्स कॉमन नक्कीच ही स्पर्धा मात्र डेफिनेट चांगली कामगिरी झालेली आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व लोकांचं, त्या सर्व सहकाऱ्यांचं आणि पोमन ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले या स्पर्धा करता डेफिनेटली सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि ज्या मान्यवर डेफिनेटली या स्पर्धेकरता हजर राहिले आहेत त्या सर्वांचं स्वागत. मान्यवर आपण जर पाहिलं तर नक्की सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि प्लीज आपण रजा घेऊ शकता. सगळ्यांनी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले या स्पर्धेकरता सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा मात्र संपली. तर या स्पर्धेकरता अतिशय चांगलं सहकार्य लाभले सर्वच जे मान्यवर आहेत नक्कीच त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धा संपली ही अशी जाहीर करतोय. इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू.